IPL 2026च्या बाद फेरीतील थरार अंतिम टप्प्यात पोहोचला असून क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर पाठोपाठ क्वालिफायर 2 चा सामना देखील पूर्णपणे एकतर्फी पाहायला मिळाला। राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन यांच्यात झालेल्या या अंतिम महत्त्वाच्या सामन्यात दोन्ही संघाच्या सलामीवीरांचा मास्टर क्लास चाहत्यांना अनुभवायला मिळाला। या सामन्यात अवघ्या 15 वर्षाच्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या स्फोटक फलंदाजीने मैदानाचा ताबा घेतला आणि गुजरातच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला। मात्र शेवटी वैभवच्या जोशपूर्व खेळीवर शुभमन गिल आणि साई सुदर्शनचा अनुभव भारी पडला। गुजरात टायटन्सच्या शुभमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीने आपल्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर सामना एकहाती फिरवला, तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स कडून झालेल्या काही गंभीर चुका त्यांना थेट स्पर्धेतून बाहेर नेण्यास कारणीभूत ठरल्या। चला तर मग जाणून घेऊया क्वालिफायर 2 मध्ये नक्की काय घडलं होतं। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। IPL 2026च्या बाद फेरीतील या महत्त्वपूर्ण सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 6 बाद 214 धावांचा डोंगर उभा केला, ज्यामध्ये 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीचा क्लास दाखवत अवघ्या 47 चेंडूत 96 धावांची धडाकेबाज खेळी केली। त्याला रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांची आणि डावाच्या शेवटी डेनोवन फेरेराची 11 चेंडूतील नाबाद 48 धावांच्या आक्रमक फटकेबाजीची मोलाची साथ लाभली। मात्र 215 धावांच्या या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सच्या शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी दबावात न येता उत्कृष्ट फलंदाजीचा मास्टर क्लास सादर केला आणि दोघांनीही मिळून 167 धावांची विक्रमी सलामी भागीदारी रचली, ज्यात साई सुदर्शनने 32 चेंडूत 58 धावांचं योगदान दिलं, तर दुसऱ्या बाजूने कर्णधार शुभमन गिलने राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेत 53 चेंडूत 15 षटकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 104 धावांची तुफानी खेळी करत IPL प्लेऑफच्या शर्यतीतील सर्वात वेगवान शतक झळकावलं। या अनुभवाच्या जोरावर गुजरातने हे लक्ष्य 18.4 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 219 धावा करून सहज पार केला। दुसरीकडे राजस्थानच्या गोलंदाजांना दुसऱ्या डावात टिचून मारा करता आला नाही। तसेच पहिल्या पॉवर प्ले मध्ये नांद्रे बर्गरच्या गोलंदाजीवर सुदर्शनचा सुटलेला सोपा झेल आणि सुमार क्षेत्ररक्षणासह गोलंदाजांची महागडी षटके राजस्थान रॉयल्सला चांगलेच महागात पडली। थोडक्यात सांगायचं झालं तर हा सामना युवा प्रतिभा विरुद्ध आंतरराष्ट्रीय अनुभव असा होता। वैभव सूर्यवंशीने राजस्थानसाठी नक्कीच चांगली पायभरणी केली होती, पण शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यातील परिपक्वता आणि मॅच फिनिशिंग कौशल्यामुळे राजस्थानचे आव्हान अपुरे पडले। गुजरात टायटन्सने या एकतर्फी विजयासह फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला, तर राजस्थान रॉयल्सचं या मोसमातील आव्हान काही चुकांमुळे संपुष्टात आलं।